हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे मड जेट्टीवरती आणि जाणार आहे वर्सोव्याला। तिथली एक स्पेशल डिश तुम्हाला दाखवायची आहे। डिश अगदी साधी आहे, मराठमोळी आहे। हां पण मी मुंबईत आहे म्हणजे वडापाव नाही आहे। ही डिश आहे पुरी भाजी आणि तुम्ही कल्पना करणार नाही, इतक्या कमी दरामध्ये इतकं चांगलं, इतकं पौष्टिक, इतकं छान असं सगळं मिळतं यावर तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही। चला माझ्याबरोबर चला, तुम्ही अगदी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघा ही पुरी भाजी कशी असते ती। आता मी आहे मडवरती, तर मड जेट्टीवरनं मी आता तिकीट काढते आणि वर्सोव्याला जाते। मी आता मडच्या किनाऱ्यावरती आहे आणि ही मडची जेट्टी आहे आणि आता इथून मी वर्सोव्याच्या जेट्टीवरती जाणार आहे। तिथून अंधेरी डायरेक्ट कनेक्टेड आहे। चला अकेले रहेगा तो अच्छा नहीं लगता ना। आता बोट पूर्ण भरलेली आहे आणि आपण पलीकडे वर्सोव्याला चाललेलो आहे। आता मी आलेली आहे डोंगरी गल्लीमध्ये। इथे अतिशय वर्ल्ड फेमस, एकदम प्रसिद्ध वर्सोव्याची शान असे बामुदे म्हणून आहेत। या बामुदेंची पुरी आणि भाजी अतिशय प्रसिद्ध आहे। चला आपण खाऊन बघूयात कशी आहे। या स्टॉलचे नाव आहे बामुदेंची पुरी भाजी। ताईंचं नाव आहे प्रमिला राजेंद्र बामुदे। चला बघूया कशी आहे। ताई, पुरी भाजी मिळेल का? हा मिळणार। केवढ्याला आहे? 10ची आहे, 20ची आहे, 30ची आहे, 50ची आहे। कितल्या पाहिजे? 10 वाली पाहिजे। किती पुऱ्या मिळतील? 5 पुढे आहेत। 10 मध्ये 5 हा, पुऱ्या। 5. आणि भाजी कशी असते? भाजी बटाट्याची सुकी भाजी असते। सुकी भाजी असते। अरे वा वा वा, मला एक द्या। हा एक घे, plate. घे, घे, एक घे, एक घे, पैसे कितीचे? घे पैसे घे। या गरम गरम द्या। हे पुरी भाजी देते 10ची। तिच्या हातात पुढा दे पहिले, खुली दे त्याची, खुली दे, दे ताशीच दे, असाच पुढा दे। घे खायला घे, घे। बापरे, हे बघा व्ह्यूअर्स, 5 पुऱ्या आणि भाजी आणि अगदी उकळत आहेत, म्हणजे हाताला चटके बसत आहेत। इथे काही प्लेट बीट सिस्टीम नाही, मस्तपैकी कागद फाडतात, त्याच्यामध्ये पुऱ्या टाकायच्या, भाजी टाकायची आणि गरम गरम नाश्ता तुमच्यासमोर हजर। खूप गरम आहे बाबा, अगदी कडत कडत म्हणलं ना तरी। वा, ही इतकी फेमस काय हे एका घासातच मला कळलं। तेल अतिशय चांगल्या दर्जाचं, पुरीची जी कणिक आहे ती पण उत्तम दर्जाची, त्यामुळे जी पुरी लागते ना ती आपण घरी खातो ना सेम तशी लागते। आणि भाजीला जी मिरची वापरली ना इतकी परफेक्ट आहे की ती कमी पण नाही आणि जास्त पण नाही। उकड बटाट्याला मिरची कमी झाली ना की तो सपक लागायला लागतो आणि जास्त झाली तर हाय व्हायला लागतं। म्हणून मिरची अगदी परफेक्ट असावी लागते आणि ती तशी आहे। डोंगरी गल्लीमध्ये लहान मोठे असे पुरी भाजीचे खूप स्टॉल आहेत। आता या ताई पण पुरी भाजी देत आहेत। इथे पण पुरी भाजी 10 रुपयेच आहे। 5 पुऱ्या आणि बटाट्याची भाजी। या इथल्या स्थानिक रहिवाशी आहेत जयाताई चिंचे। नमस्ते ताई। नमस्ते। हा इथे पुरी भाजीचा व्यवसाय चालतो, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मी सांगते बघा, हे काय आहे, आमच्या लोकाला काही माणसांना कुठचे धंदे ना, त्यांची मुलं आहेत, शिक्षणाचे आहेत, शिकवायचं आहे, पोटपाणी आहे, मग हे आपल्या घरगुती बिझनेस करतात। याच्यात काय आमचा 5 का 10 रुपयाचा पुरी भाजीचा गाय गरिबाचं खाणं होतं, तर ही कामगार जाताना इथून ते 10-20 रुपयाची पुरी भाजी घेतात आणि कामाला जातात, खाऊन पण जातात।
आणि ज्याच्याजवळ काहीच नाही म्हणून हे बिझनेस करतात का पोटासाठी. काहीच नवरा तिचा कुठे जात नाही, ती कुठे जात नाही, ती असं घरगुती बनवते आणि स्वस्त आणि मस्त. नमस्कार. आता मी आली आहे सोमनाथ दुग्धालय, यांच्याकडे पण पुरी भाजी मिळते. चला बघूया कशी येते. दादा पुरी भाजी केवढ्याला? 10 रुपये. किती पुऱ्या येणार? 5 पुऱ्या. मला द्या ना 1 प्लेट. अगदी साधी उकड बटाट्याची भाजी आहे, पिवळी घट्ट, आणि त्याच्याबरोबर त्यांनी 5 पुऱ्या दिलेल्या आहेत. खाऊन सांगते कसं आहे ते. पुऱ्या छोट्या छोट्या आहेत, 1 घासाच्या आहेत, पण 10 रुपयात काय देणार. तुम्हाला जर का अजून हवे असतील तर अजून 10 रुपयाच्या घ्यायच्या. व्ह्यूअर्स, 10 रुपये असले तरी पुरीचा दर्जा अतिशय चांगला आहे, तेल चांगलं आहे, बटाट्याची भाजी उत्कृष्ट आहे. आपल्या घरी पण अशी बनणार नाही, ती छान आहे. खरंच हे लोक देत आहेत ना, लोकसेवा, ही सगळी लोकसेवाच म्हणते मी यांना. हे आहेत अमरनाथ खर्डे. नमस्ते साहेब, तुम्ही इथं नेहमी पुरी भाजी खाता का? आमचं गावच आहे. तुमचं गावच आहे. तुम्ही कधीपासून पुरी भाजी खाताय? मी लहान असल्यापासून पुरी भाजी खातो. तुमच्या गावात सगळ्यांना सवय आहे. 1 रुपया असल्यापासून मी पुरी भाजी कामावर न्यायचो. 1 रुपया? 50 100 पुरी भाजी न्यायची कामावर. अरे बापरे. आणि सगळ्यांना आवडायच्या? सगळ्यांना आवडतं, अजून पण आवडतं. कारण इतक्या स्वस्त आणि एवढं छान, एवढं स्वस्त कुठे मिळणार नाही. अतिशय अप्रतिम होती. आता मी आली आहे काशी जलपान स्वीट आणि स्नॅक्स या हॉटेलमध्ये. यांच्याकडे पण पुरी भाजी मिळते, आणि ती कितीला मिळते ते बघूया. दादा पुरी भाजी है? कितने को? 10. कितनी पूरी? 6 पूरी दे दो. 1. टेस्ट करून सांगते कशी आहे. यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे 6 पुऱ्या देतात. तेलाची क्वालिटी अतिशय उत्तम, भाजीची क्वालिटी अतिशय उत्तम. अहो विश्वास बसत नाही, मुंबईसारख्या ठिकाणी 10 रुपयात इतका अप्रतिम नाश्ता मिळतोय. जस्ट कांट बिलीव्ह. मगाशी आपल्याला जे खर्डे साहेब भेटले होते ना, त्यांनी सांगितलं की इथल्या गावातल्या लोकांना जर पिकनिकला जायचं असेल तर ते इडलीच पुरी भाजी घेऊन जातात. हिला संध्याकाळपर्यंत काही होत नाही, भाजी एकदम फ्रेश राहते. आणि खरंच अप्रतिम मस्त फ्रेश भाजी आहे. व्ह्युअर्स, बघितलं, ह्या गावामध्ये फक्त पुरी भाजी मिळते. म्हणजे कचोरी वडा ते तर सगळं मिळतंच, पण आपला मराठी पदार्थ पुरी भाजी, ती सुद्धा छान पुऱ्या तळलेल्या चांगल्या तेलातल्या, आणि सुकी बटाट्याची भाजी. हा नाश्ता तुम्हाला 10 रुपयात देतो. अहो हे सगळे लोक आहेत ना, हे 4 वाजता उठतात आणि एवढी ढोर मेहनत करतात, ते आपल्या तोंडाला छान पुरी भाजी लागावी म्हणून. ही लोकसेवा नाही तर काय आहे. आपण तरी करू का सांगा बरं. त्यामुळे तुम्ही कधी आलात ना तर जरूर या गावात या आणि पुरी भाजीचा आस्वाद घ्या. आणि एवढंच नाही, जर तुम्हाला असं वाटलं की येस मी पण हा बिझनेस करू शकतो, तर तुम्ही पण तुमच्या गावामध्ये चालू करा. का माहिती आहे, लोकांची गरज आहे चांगला नाश्ता करणं, आणि तो तुम्ही पुरवलात तर तुमचा सगळा जो काही त्या लोकांचा आशीर्वाद आहे तो तुम्हाला मिळणार. या गावामध्ये साधारण 20-25 दुकानं आहेत आणि ते सगळेजणं 10 रुपयामध्ये पुरी भाजी देतात. सकाळी 5 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंतच तुम्हाला ही पुरी भाजी मिळणार, कारण त्यानंतर त्यांना परत सकाळची तयारी करायची असते. तुम्ही कधी जर का या एरियात आलात तर जरूर ही पुरी भाजी ट्राय करा. मी तर म्हणते मुद्दामून या आणि ट्राय कराच. चला निघते, पुन्हा भेटू. ओके, बाय.